चला मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत नवीन सब्जेक्ट ज्याचं की नाव आहे इस्टिमेट, ज्याला आपण मराठीत अंदाजपत्रक असं म्हणतो. अंदाजपत्रक. आता इस्टिमेट आपण बांधकामाशी रिलेटेड शिकणार आहोत, बरोबर. कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा हा कोर्स आहे आणि यामध्ये आपण इस्टिमेट हा सब्जेक्ट पूर्ण कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड शिकलेलो आहोत आणि शिकणार पण आहोत. जसं की आपण पाहिलं, सगळ्यात पहिले जो सब्जेक्ट होता तो होता मटेरियल अँड कन्स्ट्रक्शनचा, ज्याच्यामध्ये आपण सर्व बांधकामासाठी लागणारे मटेरियल्स बघितले, मटेरियल्सच्या डेफिनेशन्स बघितल्या, मटेरियलचा उपयोग बघितला, मटेरियल कुठे कशा पद्धतीचं वापरायचं ते बघितलं. परंतु आपण कुठेही त्याची क्वांटिटी काढली, इतकी क्वांटिटी याची लागणार आहे, इतकं पेमेंट लागणार आहे, इतके मजूर लागणार आहेत, असा कुठेही तिथे उल्लेख केला नाही. परंतु मटेरियल संदर्भातला एकूण एक गोष्टीचा अभ्यास आपण त्याच्यामध्ये केला होता, बरोबर. तसंच आपण दुसरा सब्जेक्ट बघितला होता सर्वेक्षण. सर्वेक्षणामध्ये आपण सर्व फील्डशी निगडीत वापरण्यात येणारे साहित्य बघितले, बरोबर. आता आपण तिसरा सब्जेक्ट आजपासून बघणार आहोत, तो म्हणजे इस्टिमेट, की ज्याला आपण मराठीत म्हणतो अंदाजपत्रक. आणि कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड जर आपल्याला वापरायचा असेल हे इस्टिमेट, तर आपल्याला सगळ्यात पहिले नॉलेज पाहिजे असते कशाचं, त्याच्यात वापरण्यात येणारे नकाशे कोणकोणत्या पद्धतीचे आपण साईटवर वापरतो, त्यानंतर त्याचे तपशील पत्रक, म्हणजे नकाशे वापरल्यानंतर कोणकोणत्या ॲटम्स आपण वापरणार आहे त्याचे पूर्ण तपशीलवार आपल्याला डिस्क्रिप्शन आपल्याला वाचता आला पाहिजे आणि त्यानुसार त्या प्रति ॲटम्सचं वर्क आपल्याला करून घेता आला पाहिजे. म्हणून आपल्याला तपशील पत्रकाचा सुद्धा अभ्यास या इस्टिमेटमध्ये असा करता यायला पाहिजे. त्यानंतर आहे डिझाईन. प्रत्येक डिझाईननुसार ॲटम जरी एक असला, समजा एखादा कॉन्क्रीटचा ॲटम आहे, परंतु आपण डिझाईननुसार प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी आपण तो ॲटम वापरणार आहोत. जसं फुटिंगसाठी वेगळा ॲटम, M20चाच ॲटम वापरू, पण त्याचं डिझाईन वेगळं राहील. कॉलमसाठी M20चाच ॲटम वापरू कॉन्क्रीटचा, परंतु त्याचं डिझाईन वेगळं राहील. त्यानंतर आपण स्लॅबसाठी M20चा ॲटम वापरू, पण त्याचं सुद्धा डिझाईन राहील. म्हणजे तुम्हाला त्याच्या वेगवेगळ्या डिझाईनचा सुद्धा फ्लेक्झिबली अभ्यास करता यायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला इस्टिमेटचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि आजच्या प्रत्येक गोष्टीतले बाजारभाव प्रति एकक युनिटनुसार प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे बाजारभाव आहेत. जसं की सिमेंटचा बाजारभाव तुम्हाला माहिती पाहिजे, रेतीचा बाजारभाव तुम्हाला माहिती पाहिजे, गिट्टीचा, स्टीलचा, त्यानंतर डोअर, विंडो, ॲल्युमिनियम विंडो, त्यानंतर स्टील विंडो, त्यानंतर तुमचे वेगवेगळे वापरण्यात येणारे डोअर्स, काच, त्यानंतर जे काही निगडीत आपल्या इमारतीशी बांधकामाशी रिलेटेड जे काही ॲटम्स आहे त्या सर्वांचे बाजारभाव तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यामध्ये लेबर वर्क सुद्धा येतं, स्किल लेबर, अनस्किल लेबर, मशिनरी वर्क आहे, बरोबर. अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जर आपण याचा अभ्यास केला तरच आपण इस्टिमेटचा अभ्यास पर्टिक्युलर चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की कशा कशाचा अभ्यास आपल्याला आवश्यक आहे. इस्टिमेट सुरू करण्यापूर्वी नकाशाचा अभ्यास आवश्यक आहे. नकाशे आपल्याला वाचन करता यायला पाहिजे, तपशील पत्रक वाचून काम करता यायला पाहिजे, डिझाईन नुसार काम करून घेता यायला पाहिजे आणि आज आपण जे काही काम करतोय त्याचा बाजारभाव आपल्याला माहिती पाहिजे. एवढ्या गोष्टी जर आपल्याला माहिती असल्या तर आपण कोणत्याही गोष्टीचं एस्टिमेट काढणे आपल्यासाठी अतिशय सोपं जातं, बरोबर. आपण कसं इस्टिमेट येतं, कशा पद्धतीने त्याला वापरतो, कशा पद्धतीने आपण त्याला पुढे पुढे जाणार, हे आपण बाय एक एक व्हिडिओ वाईज समोर जाऊया, बरोबर. ॲटम वाईज कसे वर्क करणार आपलं इस्टिमेट, ॲटम वाईज आपण क्वांटिटी कशा काढायच्या, कॅल्क्युलेट कशा करायच्या, बाजारभावानुसार कशा कॅल्क्युलेट करायच्या, हे आपण पुढे जाणाऱ्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. आजची आपली सगळ्यात पहिली सुरुवात आहे की इस्टिमेट म्हणजे काय आणि त्याच्यासाठी बेसिक नॉलेज आपल्याला काय लागतं हे आपल्याला माहिती पाहिजे आहे. मग बेसिक नॉलेजसाठी आपल्याला एवढ्या गोष्टीचा अभ्यास करता यायला पाहिजे, म्हणजे आपण इस्टिमेटकडे वळायला हरकत नाही, बरोबर. आणि इस्टिमेटची आवश्यकता का आहे, कारण जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीला किती खर्च लागणार आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर सगळ्यात पहिले त्याचा तुम्हाला काय करायला पाहिजे, एक अंदाजे इस्टिमेट काढता यायला पाहिजे, बरोबर. त्यासाठी आपण इस्टिमेटचा अभ्यास करतोय. त्यानंतर आपली पैशाची उपलब्धता असायला पाहिजे, त्यानंतर मार्केटमध्ये ते मटेरियल असायला पाहिजे,
बरोबर. त्यानंतर आपल्याला मॅनपॉवर पण मिळायला पाहिजे. या सर्व गोष्टींचा टेक्निकली अभ्यास करून आपण एक इस्टिमेट तयार करत असतो आणि त्याचाच अभ्यास आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मग आता जेव्हा केव्हा इस्टिमेट, आता हे सगळं शासकीय दृष्ट्या आपल्याला अभ्यासायचं आहे, बरोबर, अभ्यासायचं आहे. तर मग आपण आता सगळ्यात पहिले पाहणार आहे इस्टिमेटचे प्रकार. आता इस्टिमेटचे प्रकार किती आणि कशा पद्धतीचे आहे. मुख्यतः इस्टिमेटचे दोनच प्रकार आहे. पहिला प्रकार आहे तुमचा अप्रॉक्सिमेट इस्टिमेट, म्हणजेच आपण काय म्हणतो, एक अंदाजकीय अंदाजपत्रक, अप्रॉक्सिमेट इस्टिमेट हा पहिला प्रकार आहे. आणि दुसरा त्यातला प्रकार आहे डिटेल इस्टिमेट. असे दोन अतिशय महत्वाचे प्रकार आहे आपल्याला अंदाजपत्रकाचे, अप्रॉक्सिमेट इस्टिमेट आणि डिटेल इस्टिमेट. मग आता सगळ्यात पहिले पाहणार आहोत आपण अप्रॉक्सिमेट इस्टिमेट मध्ये आपण कोणत्या गोष्टीचा अभ्यास करतो आणि त्यानंतर बघू आपण डिटेल इस्टिमेट मध्ये कोणत्या गोष्टींचा अभ्यास करू. तर मग अप्रॉक्सिमेट इस्टिमेट मध्ये जर आपल्याला अभ्यास करायचा आहे तर अप्रॉक्सिमेट इस्टिमेटचे काही उपप्रकार आहे जे की आपण इथे दिलेले आहे. मग अप्रॉक्सिमेट इस्टिमेट मधला सगळ्यात महत्वाचा पहिला प्रकार आहे सर्व्हिस युनिट इस्टिमेट. सर्व्हिस युनिट इस्टिमेट एककाप्रमाणे त्याचा आपण कॅल्क्युलेशन करणार एककाप्रमाणे. म्हणजे जर त्याचं आपल्याला उदाहरण सांगायचं झालं तर शाळा आहे, शाळेकरिता प्रति वर्गखोलीचा आपण विचार करायचा आहे, प्रति वर्गखोली आपण विचार करू शकतो. त्यानंतर जर दवाखाना असेल तर प्रति बेडनुसार आपण किती जागा लागत आहे आणि प्रति बेडनुसार इतकी जागा, तर 100 बेडला किती जागा लागेल, म्हणजे त्याचं एकूण क्षेत्रफळ किती, म्हणजे एका बेडसाठी किती खर्च लागणार आहे गुणिला 100. असं जर आपण केलं तर एकूण खर्च आपल्याला 100 बेडच्या हॉस्पिटलसाठी किती लागेल हा काढू शकतो आपण. तसंच शाळेकरिता आहे. समजा शाळेची एखादी रूम आहे, शाळेच्या सर्व रूम सारख्या असतात. प्रति वर्गखोली आपण जर एका वर्गखोलीचा जर खर्च काढला तर समजा 10 रूम असतील, 10 गुणिला समजा या वर्गखोलीला आपल्याला लागले 50,000 रुपये समजा, बरोबर. तर 10 गुणिला 50,000 आपण करणार, बरोबर. बरोबर आपले 5 लाख रुपये काय लागणार आहे प्रति वर्ग खोली. 10 खोलीला 5 लाख रुपये लागणार आहे. हे आपण अंदाजे ठरवलेलं आहे. फक्त असे बोटावर मोजण्या येण्यासारखे कॅल्क्युलेशन आहे. आपण डायरेक्टली कॅल्क्युलेट करत आहोत प्रति वर्ग खोली किती रुपये आपल्याला लागणार आहे ते आपण बघितलं. तसंच प्रति बेड, एका बेडसाठी, एका बेड करिता जर तुमचे 10,000 रुपये खर्च होत असेल तर तुम्हाला 100 बेडसाठी किती रुपये लागतील. तर अशा पद्धतीने म्हणजे जर आपण 100 गुणिला 10,000 रुपये केले तर आपला प्रति खर्च म्हणजे 100 बेडच्या साठी आपल्याला 10 लाख रुपये लागणार आहे असं आपण ठरवू शकतो, बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्याला इस्टिमेट, अंदाजीय इस्टिमेट, अंदाजपत्रकीय इस्टिमेट अप्रॉक्सिमेटली काढता यायला पाहिजे. आणि अतिशय कमीत कमी आकडेमोडमध्ये सर्व्हिस युनिट इस्टिमेट बनत असतं. की ते कसं वापरतो आपण, कुठे कुठे वापरतो, प्रति वर्गखोली जर असेल तर आपण वापरणार, त्यानंतर प्रति बेडनुसार वापरणार, त्यानंतर प्रति किलोमीटर. आता जर रस्ता आहे 1 किलोमीटर साठी किती खर्च लागतो ह्या जर आपण काढला माहिती असलं तर 10 किलोमीटर साठी काढू शकतो, 50 किलोमीटर साठी काढू शकतो, बरोबर. बरोबर की नाही. म्हणजे आपल्याला 1 किलोमीटरचा खर्च माहिती पाहिजे तर त्याच्यावरून आपण लेंथ ऑफ रोड किती किलोमीटर आहे तर एकूण किलोमीटरचा किती खर्च आहे तो सहजरित्या काढू शकतो. ते पण आपण कशात काढू शकतो, सर्व्हिस युनिट मेथड, बरोबर. शासकीय सर्क्युलर असतात त्याच्यामध्ये रेट दिलेला असतो, प्रति वर्गखोली असेल किंवा प्रति बेड असेल किंवा प्रति किलोमीटर असेल किंवा मग ब्रिज असेल. ब्रिज हा आपण स्पॅन नुसार काढतो. समजा 6 मीटरचा स्पॅन आहे त्याला 1 मीटरच्या स्पॅनला खर्च किती लागतो, बरोबर. हा 6 मीटरचा स्पॅन असेल तर एका स्पॅनला किती खर्च लागतो, 8 मीटरच्या स्पॅनला किती खर्च लागतो, 10 मीटरच्या स्पॅनला किती खर्च लागतो, 12 मीटरच्या स्पॅनला किती खर्च लागतो. हे जर आपल्याला माहिती असेल तर आपण डायरेक्ट 6 मीटरचा स्पॅनला समजा जर 10 लाख रुपये लागत असेल, 10 लाख रुपयात 6 मीटरचा स्पॅन जर होत असेल तर आपण असे किती स्पॅन करायचे आहे साईटवरती, 5 स्पॅन करायचे, 6 स्पॅन करायचे, 7 स्पॅन करायचे. याच्यावरती आपल्याला माहिती होईल की
6 मीटरचे 6 स्पॅन, एका स्पॅनसाठी आपला 10 लाख रुपये खर्च, तर 6 स्पॅन गुणिला 10 लाख रुपये, तर 60 लाख रुपये आपल्याला 6 स्पॅनसाठी लागणार आहे. असं आपण कशात सांगू शकतो? सर्व्हिस युनिट मेथड मध्ये आपण सांगू शकतो. बरोबर, म्हणजेच आपल्याला याच्यातलं युनिट काय राहील? प्रति स्पॅन. बरोबर, हे आपल्या लक्षात येऊन जातं. त्यानंतरचा आहे आपला दुसरा प्रकार, अप्रॉक्सिमेट एस्टिमेट मधला दुसरा प्रकार आहे प्लिंथ एरिया एस्टिमेट, की याच्यामध्ये आपल्याला फक्त जोते क्षेत्रफळाचा विचार करायचा आहे. आता हे समजा तुमचं एखादं कन्स्ट्रक्शन आहे, याच्यामध्ये तुमच्या रूम्स आहे. बरोबर, या रूम्स आहे समजा, ही एक रूम आहे, ही दुसरी आहे, ही तिसरी आहे, अशा रूम आहे. इथे एक रूम आहे. तर अशा रूम आहे, म्हणजे जोते क्षेत्रफळ म्हणजे तुमचं ही लांबी आणि ही रुंदी, लांबी गुणिला रुंदी येणारं क्षेत्रफळ, लांबी गुणिला काय म्हणू आपण? रुंदी. लांबी गुणिला रुंदी करून येणारं हे कंप्लीट क्षेत्रफळ, आणि त्याला गुणिला पर स्क्वेअर फूटचा खर्च. समजा एका स्क्वेअर फूटसाठी, एका स्क्वेअर मीटरसाठी म्हणू आपण, एका स्क्वेअर मीटरसाठी जर 10,000 रुपये स्क्वेअर मीटर खर्च येत असेल, तर तुमचा हा एरिया कंप्लीट किती आहे? म्हणजे अशा सारख्या बिल्डिंग समजा आपल्याला बांधायच्या, सारख्या एरियाच्या. समजा याचाही 100 स्क्वेअर मीटर एरिया आहे, दुसऱ्या बिल्डिंगचा 100 स्क्वेअर मीटर एरिया आहे, तिसऱ्या बिल्डिंगचा 100 स्क्वेअर मीटर आहे, चौथ्या बिल्डिंगचा 100 स्क्वेअर मीटर आहे. अशा वेगवेगळ्या बिल्डिंग आहे. एकाच कॉलनीमध्ये समजा वेगवेगळ्या बिल्डिंग आहे, रो हाऊसेस आहे. एका बिल्डिंगला लागणारा खर्च जर आपण काढला, की एका बिल्डिंगला पर स्क्वेअर मीटर जर जो काही खर्च आहे जोते क्षेत्रफळामध्ये, पर स्क्वेअर मीटर खर्च जर 10,000 आहे, तर आपण या 10,000च्या हिशोबाने कोणती बिल्डिंग कमी सुद्धा बांधायची असेल किंवा जास्त सुद्धा बांधायची असेल, तर आपण त्याचा खर्च पर स्क्वेअर मीटर काढू शकतो. जशी आपण हे 100 स्क्वेअर मीटर साठी काढला खर्च 10,000 रुपयाला, तर दुसरी जर बिल्डिंग आपल्याला 50 स्क्वेअर मीटरची काढायची असेल, 50 स्क्वेअर मीटरची बांधायची असेल, तर मग आपण काय करणार? 50 गुणिला 10,000 रुपये करणार. बरोबर, म्हणजेच येणारा आन्सर आपलं कशामध्ये येणार? या कंप्लीट 50 स्क्वेअर मीटरच्या बिल्डिंग साठी येणार. बरोबर आहे, 5 लाख रुपये आपले समजा या बिल्डिंग साठी लागतील, असं आपण म्हणणार. 50 स्क्वेअर मीटरच्या जर आपण 10,000 रुपये रेट पकडलेला आहे तर. बरोबर, तर अशा पद्धतीने फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन कशाच्या भरोशावर करायचे आहे? पर स्क्वेअर मीटर रेट माहिती पाहिजे. प्लिंथ एरिया एस्टिमेट मध्ये पर स्क्वेअर मीटर रेट आपल्याला माहिती पाहिजे असतो. त्यानुसार आपलं काय होईल? आपल्याला कंप्लीट रेट काढता येईल. कंप्लीट किती स्क्वेअर मीटरच्या बिल्डिंगला किती खर्च लागतो, म्हणजे सारख्या उंची पण याच्यामध्ये गृहीत धरल्या जाईल आणि सारखी आपला पर स्क्वेअर मीटर एरियाचा आपण डायरेक्टली कॅल्क्युलेशन करणार, सारखं मटेरियल वापरलेल्या ठिकाणी. ओके, त्यानंतर तिसरा आहे अप्रॉक्सिमेट एस्टिमेट मधला तिसरा पार्ट आहे क्यूब रेट एस्टिमेट. आता याच्यामध्ये लांबीचा, रुंदीचा आणि उंचीचा सारख्या जर इमारती असतील, लांबी, रुंदी आणि उंची, तर अशा जर इमारती आपल्याला एका ठिकाणी आपण जर बांधली, तर त्याचा पर क्युबिक मीटर रेट आपल्याला कळायचा असतो. एक जर रेट आपल्याला माहित असला क्युबिक कंटेंट मधला, अशा वेगवेगळ्या जरी बिल्डिंग आपल्याला सारख्या मटेरियलच्या, सारख्या उंचीच्या, सारख्या एरिया जरी आपल्याला बांधायच्या असल्या, तर आपल्याला याचा खर्च माहित असला, तर आपण डायरेक्ट कॅल्क्युलेट करून पुढच्या बिल्डिंगचा खर्च आपण काढू शकतो. बरोबर आहे, तर ते झालं आपलं क्यूब रेट एस्टिमेट. लांबी, रुंदी आणि उंची तीनही गोष्टी त्या बिल्डिंगच्या काय लागेल? सारख्या लागतील. आणि मग आपण क्युबिक कंटेंटचा रेट काढू, ज्याच्यामध्ये मटेरियलचा वापर सुद्धा सारख्या पद्धतीने होणार, तेव्हाच त्याचा रेट काय येईल? व्यवस्थित येईल, सारख्या पद्धतीचा येईल. त्यानंतरचा आहे कार्पेट एरिया मेथड. कार्पेट एरिया मेथड म्हणजे काय आहे, की जर तुमची एखादं राहतं घर आहे, तर त्याच्यामध्ये फक्त याच्यावर कशाचा विचार केला जातो? तुमच्या फक्त आतमधल्या भागाचा विचार केला जातो. समजा हा हॉल आहे, ही किचन आहे, ही बेड आहे, तर या रूमच्या फक्त आतमधल्या भागाचा विचार केला जातो. समजा हॉल आहे तुमचा 10 बाय 20 फूट म्हणजे 200 स्क्वेअर फूट, 200 स्क्वेअर फूट. बेड आहे तुमचा 10 बाय 10 बरोबर 100 स्क्वेअर फूट. किचन आहे तुमची 10 बाय 12 म्हणजे 120 स्क्वेअर फूट. इत्यादी गोष्टीचाच फक्त आत
इमारतीच्या आतात मधला भाग जिथे आपण फरशी बसवितो अशा भागाचा जर विचार केला तरच आपण त्याला काय म्हणणार, कार्पेट एरिया मेथड म्हणणार. म्हणजे फक्त कार्पेटचा, जिथे आपण कार्पेट लावू शकतो, भिंतीच्या आतमधला भाग जिथे आपण फरशी लावू शकतो अशाच भागाचा विचार करून त्याचा एरिया काढायचा आहे. आणि त्याचा एरिया काढल्यानंतर भिंतीच्या आतमधल्या भागांचा एरिया काढल्यानंतरच ते वापरास किंवा राहण्यास योग्य अशाच भागाचा विचार कशात करायचा आहे, कार्पेट एरिया मेथड मध्ये करायचा आहे, ज्याला की आपण चटई क्षेत्रफळ म्हणतो. त्याचाच भागाचा विचार करून आपल्याला काय करायचं आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे. आणि या इमारतीला किती खर्च लागला पूर्ण, याच्यामध्ये कशा कशाचा हे होणार नाही समावेश, जसं की पॅसेज आहे, पॅसेजचा समावेश नाही होणार, बाल्कनी आहे बाहेरची त्याचा समावेश नाही होणार, त्यानंतर तुमचे छोटेसे पॅसेज आहे, त्यानंतर वॉशरूम आहे, या गोष्टीचा याच्यामध्ये समावेश न करता फक्त तुम्हाला मेन हॉल, बेड, किचन अशा गोष्टीचा समावेश करून त्याचा स्क्वेअर फूट काढायचा आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे, कार्पेट एरिया मेथड म्हणणार आहे. आणि मग तुम्हाला एक रेट काढायचा आहे याचा, की ज्याचा उपयोग तुम्ही इमारत बांधकामामध्ये करणार आहात. तर अशा पद्धतीने तुम्ही काय बघितलं आहे, अप्रॉक्सिमेट इस्टिमेट बघितला आहे. तर अप्रॉक्सिमेट इस्टिमेट मधले अतिशय महत्त्वाचे पार्ट म्हणजे कोणकोणते होते. एक पहिला पाहिला आपण सर्व्हिस युनिट इस्टिमेट, ज्याच्यामध्ये आपण प्रति वर्गखोली किंवा प्रति बेड किंवा प्रति किलोमीटर किंवा प्रति स्पॅन किंवा वॉटर टँक जर असेल तर प्रति लिटरनुसार आपण त्याचा रेट ठरवून त्याची क्वांटिटी काढू शकतो, बरोबर. त्यानंतर दुसरं इस्टिमेट पाहिला आपण प्लिंथ एरिया मेथड, की ज्याचा फक्त आपण इमारतीच्या बाहेर भागाचा विचार केला होता, त्याला आपण म्हटलं जोते क्षेत्रफळ. त्यानंतर आपण पाहिलं क्यूब रेट इस्टिमेट, म्हणजे ज्याच्यामध्ये लांबी, रुंदी आणि उंची इत्यादी गोष्टींचा समावेश सारख्या पद्धतीचं मटेरियल असेल तर आपण क्यूब रेट इस्टिमेटचा वापर करू शकतो, त्याच पद्धतीच्या जर वेगळ्या इमारती तिथे बांधायच्या असतील तर. त्यानंतर आपण बघितलं कार्पेट एरिया मेथड, ज्याला आपण चटई क्षेत्रफळ म्हणतो. ते जो भाग आपण इमारतीच्या आतमधला वापरण्यासाठी योग्य असतो त्याच्यासाठी त्या भागाचा आपण विचार करत असतो. त्याच्यातून निघणारं जे क्षेत्रफळ आहे त्याचा रेट आपल्याला काढायचा आहे आणि त्याला आपण काय म्हटलेलं आहे, कार्पेट एरिया मेथड म्हटलेलं आहे. तर आता पुढे पाहू आपण डिटेल इस्टिमेट. आता डिटेल इस्टिमेट मध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जर असेल तर तो आहे रिवाइज इस्टिमेटचा. त्याला आपण रिवाइज इस्टिमेटला काय म्हणतो, सुधारित किंवा उजळणी अंदाजपत्रक. रिवाइज इस्टिमेटला काय म्हणतो, सुधारित किंवा उजळणी इस्टिमेट. आता हे डिटेल इस्टिमेटचे पार्ट आहेत. डिटेल इस्टिमेट म्हणजे काय आहे, डिटेल इस्टिमेट म्हणजे ज्याच्यामध्ये आपण संपूर्ण नकाशाचं वाचन करतो, तपशील पत्रके ठरवतो, डिझाईन ठरवतो, बाजारभाव ठरवतो, याच्यातून निघणारा एक ॲटम वाईज क्वांटिटीचा, प्रत्येक क्वांटिटीला लागणारा खर्च, जसं की एक्सकॅव्हेशन असेल, पीसीसी असेल, तुमचं बेड कॉन्क्रीट झालं, त्यानंतर तुमचं स्टील असेल, त्यानंतर तुमचं आरसीसी वर्क असेल, त्यानंतर स्लॅब, छज्जा, ब्रिक वर्क, फिलिंग इत्यादी गोष्टीसाठी प्रत्येक ॲटमसाठी वेगळा दर आणि वेगवेगळे पैसे तुम्ही सगळे जोडून एकत्र क्वांटिटी केल्यानंतर तुमचं एकत्र अमाऊंट किती येतं त्याला आपण डिटेल इस्टिमेट म्हणू. मग हे डिटेल इस्टिमेट झाल्यानंतर मग आपल्याला लक्षात येईल काही गोष्टी आपल्या त्याने जर सुटत असेल किंवा काही बाजारभावानुसार जर चेंज होत असतील तर आपल्याला कोणत्या गोष्टी अजून त्याच्यात सुधारित कराव्या लागतील. तर आपण बघूया त्याच्यात रिवाइज इस्टिमेट. पहिला प्रकार आहे रिवाइज इस्टिमेटचा, त्याला सुधारित किंवा उजळणी अंदाजपत्रक म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीचं लक्षात घ्यावं लागेल, कामाची किंमत मूळ अंदाजपत्रकाच्या जर 5% किंवा त्यापेक्षा जास्त वाढण्याची शक्यता असते त्यावेळेस तुम्हाला रिवाइज इस्टिमेट करण्याची गरज असते. समजा आज रोजी तुम्ही किंवा 2010 रोजी एखादं इस्टिमेट झालं असेल, डिटेल इस्टिमेट झालं असेल 2010 रोजी किंवा 2010 म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणून आपण 2018 रोजी 2018 रोजी जर एखादं इस्टिमेट डिटेल इस्टिमेट झालं असेल, डिटेल इस्टिमेट करून ठेवलं असेल, परंतु आजपर्यंत त्याचं पूर्णत्वाकडे ते गेलेलं नाही आहे आणि बाजारामध्ये मूळ किंमत जेव्हा होती 10 कोटी रुपये समजा मूळ किंमत असेल त्या कामाची, तर त्यावेळेसची किंमत आणि आज 2021 लागलेला आहे, 2021 ची जर भाववाढ ही कामाच्या मूळ अंदाजपत्रकाच्या समजा 10 कोटीचं त्यावेळेस डिटेल इस्टिमेट होतं, जर आजच्या परिस्थितीत जर ते 10 कोटीचं इस्टिमेट 5% पेक्षा जास्त भावाने वाढत असेल तर आज आपल्याला त्याचं काय करावं लागते, रिवाइज इस्टिमेट करणे गरजेचं आहे. हा पहिला मुद्दा. त्यानंतर मग कामावरील खर्च प्रशासकीय मान्यतेच्या 10% वाढला असेल तर, आता जर
काम सुरू आहे आणि काम सुरू असताना समजा जर त्याच्यावरचा खर्च 10% वाढला, म्हणजे 10 कोटीचं एस्टिमेट होतं आणि 1 कोटी रुपये त्याच्यावर वाढले अजून, तर मग पुन्हा आपल्याला काय करावं लागेल, रिवाइज एस्टिमेट करावं लागेल, पुन्हा त्याला प्रशासकीय मान्यता घ्यावं लागेल, पुन्हा सगळी प्रोसिजर करून आपल्याला वर्क समोर करावं लागेल. त्यानंतर तिसरी गोष्ट असं आहे, मूळ साहित्यात बदल व खर्च मंजूर इतकाच असेल तरी सुद्धा प्रशासकीय मान्यता तुम्हाला मिळालेली आहे, परंतु तुमचे काही ॲटम्स त्याच्यामध्ये बदल होत आहे. जसं की तुम्ही मूळ खर्च 10 कोटी रुपये केला होता, परंतु त्याच्यामध्ये मग बदल झाला. समजा तुम्हाला साईटवर एखाद्या ठिकाणी बिल्डिंगच बांधायच्या होत्या, परंतु नंतर लक्षात आलं की सर्व बिल्डिंगच न बांधता आपल्याला इथे रिटर्निंग वॉलची सुद्धा गरज आहे, जे की आपल्याला प्रोटेक्ट करू शकते आपल्या बिल्डिंगला, किंवा एखाद्या बिल्डिंगची हाईट वाढू शकते, किंवा बाजूला नदी असू शकते. परंतु तेव्हा लक्षात नाही आलं, मग आता लक्षात आलं. तर मग अशा ठिकाणी जर ॲटम जरी बदलवायचा झाला आणि जर आपली मूळ कॉस्टमध्ये सुद्धा बदल होत असतं, मूळ कॉस्ट जरी तशीच राहत असेल, परंतु जर आपल्या कामातच बदल होत असेल, तरी सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे, रिवाइज एस्टिमेट करण्याची गरज भासणार आहे. तर रिवाइज एस्टिमेटची गरज केव्हा भासते ते आपण इथे बघितलं. सगळ्यात पहिला मुद्दा होता आपला डिटेल एस्टिमेट मधला रिवाइज एस्टिमेट, पहिला प्रकार. ओके. त्यानंतरचा भाग आहे सप्लिमेंटरी एस्टिमेट. सप्लिमेंटरी एस्टिमेट ज्याला आपण पुरवणी अंदाजपत्रक म्हणतो. जसं की आपण पेपर सोडवतो, पेपर सोडवता आपली पहिली जी आपल्याला आन्सर शीट मिळते ती पूर्ण फिलअप होते. ती फिलअप झाली की मग आपण दुसरी काय जोडतो, त्याला पुन्हा पुरवणी जोडतो. तशा प्रकारचा हा सप्लिमेंटरी एस्टिमेट आहे की वाढीव काम मूळ कामाला जोडण्याची आवश्यकता असते. म्हणजे जर आपलं काम जे काही आहे, चालू आहे, एखादा प्रोजेक्ट चालू आहे आणि त्याच प्रोजेक्टला वाढीव काम झालेलं आहे. समजा जसं जसं एखादं काम वाढत असेल, समजा आपला बिल्डिंगचा एरिया होता, समजा असा आपण 100 स्क्वेअर मीटर एरिया होता, परंतु तो झाला 110 स्क्वेअर मीटर, म्हणजे 10 स्क्वेअर मीटर एक्स्ट्रा काम झालं. मग हे 10 स्क्वेअर मीटर कशामध्ये जोडणार आपण, सप्लिमेंटरी एस्टिमेट सादर करणार की जे माझं 10% काम, आपलं 10 स्क्वेअर मीटरचं काम वाढलेलं आहे, तशा पद्धतीचा प्रस्ताव करून अंदाजपत्रक मी सादर करणार. त्याला काय म्हणणार मी, सप्लिमेंटरी एस्टिमेट. कामात होणारे बदल व वाढीव कामाच्या सुधारणा करणे, या गोष्टीत आपण काय काय घेणार आहे, कामात होणारे जे काही बदल आहे त्या गोष्टीचा संपूर्ण याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. त्याला आपण सप्लिमेंटरी एस्टिमेट म्हणतो. तिसरं एस्टिमेटचा प्रकार आहे अॅन्युअल मेंटेनन्स अँड रिपेअर एस्टिमेट, वार्षिक देखभाल दुरुस्ती अंदाजपत्रक. की याची आवश्यकता का पडते, याच्यामध्ये कोणत्या गोष्टी मोडणार, फक्त बिल्डिंग तयार आहे परंतु बिल्डिंगला व्हाईट वॉश करायचं आहे, कलरिंग करायचं आहे, बिल्डिंगचे ग्लास तुटलेले आहे, फक्त ग्लासच बसवायचे आहे, बिल्डिंगमध्ये प्लंबिंगचे ॲटम पाईप तुटलेले आहे, फक्त पाईपच लावायचे आहे, बरोबर. असे ॲटम की जे किरकोळ दुरुस्तीमध्ये मोडतात, अॅन्युअल मेंटेनन्स म्हणजे दरवर्षी मेंटेनन्स मध्ये मोडतात. नळाच्या टॅपच नसतील, फक्त टॅपच लावायचं काम आहे, बरोबर. पिन ब्लॉकच बसवायचे आहे, फरशी अंडुलेट झालेली आहे एखाद्या ठिकाणची, फक्त फरशी काढून दुसरी टाइल्स बसवणे आहे. तर अशा प्रकारे जे काही मेंटेनन्स असतं, प्रत्येक वर्षी दुरुस्ती करायची असेल बिल्डिंगची, तर ते त्या बिल्डिंगच्या दर वर्षाच्या दुरुस्तीला आपण काय म्हणणार, अॅन्युअल मेंटेनन्स अँड रिपेअर एस्टिमेट असं म्हणणार, वार्षिक देखभाल दुरुस्ती अंदाजपत्रक. याच्यामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी मोडतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही सगळ्यात पहिले पाहिलं एस्टिमेटचे अंदाजपत्रक आणि त्याचे प्रकार, जे की आपल्या पेपर्सच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असतात, जे की आपल्याला अभ्यासायचे आहेत. ठीक आहे. तर तुमच्या लक्षात आलेच असतील हे प्रकार सगळे. आणि एस्टिमेट आपण का करतो, एस्टिमेट का करायला पाहिजे, एस्टिमेटचा अभ्यास इतक्या गोष्टीवरती का करायला पाहिजे, इतक्या गोष्टी जर आपल्याला समजल्या तर अतिशय सोपं जाईल पुढे येणाऱ्या गोष्टी. हा बेसिक कन्सेप्ट असा आहे एस्टिमेटचा, जास्तीत जास्त थेरॉटिकल आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यासायचा आहे. हा पूर्ण अभ्यासक्रमच प्रशासकीय दृष्टिकोनातून आहे. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही ही पद्धत आपण ही आता फक्त अभ्यासतो, परंतु ही पद्धत मग आपण एखाद्या शासकीय कार्यालयात जेव्हा वर्क करतो तेव्हा या सर्व गोष्टीचा आपल्याला तिथे उपयोग होतो. म्हणून ही अंदाजपत्रक शिकायचं झालं तर शासकीय दृष्टीनेच शिकायला पाहिजे आणि ते आपल्याला जनरल दृष्ट्या सुद्धा वर्क करता येईल त्यामध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं समजलं असेल तर आपण आजचा व्हिडिओ इथे थांबूया. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार की
आपण आता कुठे जाणार, क्वांटिटीकडे जाणार. म्हणजे कोणत्या क्वांटिटीला काय म्हणतात, कोणत्याला कसे मेजरमेंट घेतात, मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचे, मेजरमेंट कशा पद्धतीने लिहायचे, कोण कशा कशाला बिल्डिंग मध्ये वापरण्यात येणाऱ्या ज्या काही खालून वरपर्यंतचं बांधकाम आहे त्याला काय म्हणतो, त्याचे युनिट मेजरमेंट काय आहे, हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.